एक मोठी बातमी सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात ही मोठी माहिती समोर येते। मुंबई पोलीस लॉरेन्स बिश्नोईची कोठडी घेण्याची शक्यता आहे। अनमोल बिश्नोईकडून सलमानला घाबरवण्यासाठी आरोपींना जबाबदारी घेतली होती, तर कमीत कमी 2 मॅगझिन फायर करण्याचं टार्गेट देण्यात आलं होतं। दोन्ही आरोपींना कामासाठी आधी 1 लाख मिळाले आणि काम पूर्ण झाल्यावर आरोपींना 3 लाख रुपये मिळणार होते। महत्त्वाची अपडेट। अधिक अपडेट आपल्याला देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर। कृष्णा, काय अधिक माहिती मिळते या प्रकरणात? प्रणिता, अभिनेता सलमान खानच्या घरावरती गोळीबार करणारे दोन्ही आरोपी विक्की गुप्ता आणि सागर पाल हे सध्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कस्टडीमध्ये आहेत आणि त्यांच्या चौकशीमध्ये आता अनेक नवीन खुलासे जे आहेत ते समोर येत आहेत। लॉरेन्स बिश्नोई गँगकडून त्यांना दोन्ही आरोपींना टार्गेट देण्यात आलेलं होतं आणि या कामासाठी पहिल्यांदा 1 लाख रुपये आणि त्यानंतर काम पूर्ण झाल्यानंतर जवळपास 3 लाख रुपये मिळणार होते, असंही चौकशीमध्ये समोर आलेलं आहे। गोळीबारामध्ये जी काही वापरलेली पिस्तूल आहे ती त्यांनी गुजरातच्या तापी नदीमध्ये फेकलेली आहे। मात्र त्या सगळ्या प्रकरणामध्ये लॉरेन्स बिश्नोईची जी काही इन्व्हॉल्वमेंट आहे ती हळूहळू समोर येताना दिसते। अनमोल बिश्नोई जो लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आहे तो परदेशामध्ये आहे आणि तिथून त्यांना हे टार्गेट देण्यात आलेलं होतं। जवळपास 2 मॅगझिन सलमान खानच्या घरावरती फायर करण्याचं टार्गेट हे आरोपींना होतं आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये आवश्यकता भासल्यास लॉरेन्स बिश्नोईची कोठडी सुद्धा मुंबई पोलीस घेऊ शकतात। सध्या लॉरेन्स बिश्नोई हा गुजरातच्या साबरमती जेलमध्ये कैदेमध्ये आहे आणि त्यामुळे पोलीस त्या अनुषंगाने तपास करत आहेत। सध्या दोन्ही आरोपींच्या चौकशीमधून जे माहिती मिळते आहे त्या अनुषंगाने पोलिसांची चौकशी ही सुरू आहे आणि याच प्रकरणामध्ये जर तशा पद्धतीच्या तपासामध्ये येत्या काळामध्ये बाबी निष्पन्न झाल्या तर या प्रकरणामध्ये मोक्का लावता येईल का, याचाही मुंबई पोलीस विचार करत आहेत। त्यामुळे पनवेलमधलं जे काही रेंट अग्रीमेंट करून आरोपीने आधार कार्ड वगैरे स्वतःचं दिलेलं होतं त्या अनुषंगानं मुंबई पोलीस या आरोपींपर्यंत पोहोचले। त्यांचा जो काही मोबाईल नंबर होता तो ट्रॅक करत भुजपर्यंत पोलीस गेले आणि तिथून त्यांना अटक करून मुंबईमध्ये आणण्यात आलेलं आहे। कालपासून जवळपास पुढचे 10 दिवस मुंबई पोलिसांच्या कस्टडीमध्ये आरोपी असणार आहेत, त्यामुळे त्यांच्या चौकशीतून अजून काय काय खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी कृष्णा, धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात।